नमस्कार, मी आयुषी जुनमने शॉर्ट न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत करते। आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन। शॉर्ट न्यूज मराठीच्या दर्शकांना जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा। आपल्या परिवारासोबत संपूर्ण समाजाला मार्गदर्शन करतात ते ज्येष्ठ नागरिक। मग ते आपल्या नातवंडांवर जीवापाड प्रेम करणारे आजोबा असो किंवा कितीही मोठं झालं तरी जिच्या मांडीवर डोकं ठेवून छान झोप लागते ती आजी असतात, तर ते आपले आधारस्तंभच। मग त्यांची काळजी घेणे व आदर करणे हे आपले कर्तव्यच आहे। म्हणून आज MGM इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक सुंदर कार्यक्रम राबवला। तर आमची टीम पोहोचली MGM इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी येथे। चला तर पाहूया ते काय म्हणतात। गुड मॉर्निंग, मी डॉक्टर संस्कृती तहकीक, असिस्टंट प्रोफेसर MGM इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी फिजिओथेरपी। आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे। त्यानिमित्ताने आपण आपल्या सर्व स्टुडंट्सच्या, सर्व विद्यार्थ्यांच्या ग्रँड पॅरेंट्सला, आजी आजोबा, दादा दादी, नाना नानी यांना सर्वांना आपण कॉलेजमध्ये बोलवलंय। आपला बोलवण्याचा एकच उद्देश आहे की जो आपला इंटरॅक्शन असलं पाहिजे, कम्युनिकेशन आणि जो संवाद असला पाहिजे तो आपल्याला ठेवायचा आहे की विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या आजी आजोबांमध्ये दोन वेगवेगळे जनरेशन्स, दोन वेगवेगळे लोक एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतील। त्यातून आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवांची शिदोरी मिळेल आणि त्यांच्या आजी आजोबांना एक नवीन ऊर्जा मिळेल आपल्या विद्यार्थ्यांकडून। आज आमच्या कॉलेजने ज्येष्ठ नागरिक दिन या निमित्ताने प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता आणि त्या निमित्ताने आम्हाला सगळ्यांच्या आजी आजोबांना भेटण्याचा योग आला, त्यांच्या आयुष्यातल्या क्षणांबद्दल जाणून घेण्याचा योग आला आणि त्यांनी आम्हाला खूप शिकवण दिली। आम्हाला खूप शिकायला मिळालं या बाबतीत, कारण त्यांच्याकडे जेवढा एक्सपिरियन्स आहे तेवढा कोणाकडेच नाही आहे। सो हे आमचं भाग्य आहे की आम्हाला इथे येऊन बसायला मिळालं, त्यांच्याशी संवाद साधता आला। नमस्कार, मी जयश्री शहा। मी इथं MGM कॉलेज फिजिओथेरपीच्या ह्याच्याकडून बोलते। आज हा जो ह्या संस्थेने हा जो कार्यक्रम घेतलेला आहे आजी आजोबांसाठी, खरोखर कौतुकास्पद आहे आणि ही जी मुलं आमच्या समोर बसत आहेत खरोखर त्यांचं किती कौतुक करावं। आम्हाला आमचे नातूच आमच्या समोर बसलेत का काय असं वाटतं। म्हणजे इव्हन इतकं आमच्यामध्ये संपर्क आला किंवा इतकं आमच्यामध्ये कम्युनिकेशन आलं की आम्ही आत्ताच्या पिढीसारखे एकमेकांना टाळ्या काय दिल्या असं ते वगैरे वगैरे असं केलं। म्हणजे खरोखर या मुलांचं इतकं मला कौतुक वाटतंय आणि खूप आनंद वाटला, खूप आनंद दिला। असं तर आम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतोच, पण आजच्या दिवसांनी आम्हाला अधिक ही कायम स्मृती आमच्या लक्षात राहील। हे कायम हे सगळं सिच्युएशन, ही सगळी मुलं, हे सगळं आमच्या कायम लक्षात राहील आणि हा आमचा एक आनंद निधी असेल, हा आमचा एक ठेवा असेल। आम्हाला चार चौघात अभिमानानं सांगता येईल की हा आम्ही इथं गेलतो आणि इथं अशी आमची ही मुलं, आमची ही नातवंड आमच्याशी बोलले, आमच्याशी छान बोलले, त्यांच्या मनातलं सांगितलं, आमच्या मनातलं आम्ही जे कधी कुणाला सांगितलं नव्हतं। खरोखर अशा गोष्टी सुद्धा आम्ही यांच्याशी शेअर केल्या। म्हणजे किती आपलेपणा वाटला असेल या मुलांबद्दल, या मुलींबद्दल। ज्यांचा हात धरून आपण चालायला शिकलो, चला तर मग त्यांचा आधार बनूया।